जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। आलाड साहेब, या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर मोठे मोठे दिग्गज नेते, मोठे मोठे पक्षाचे लोक काम करत आहेत। मग तुम्ही त्या स्थितीला कसं सामोरं जाणार त्यांच्या समोर? सामोरे जाण्याचा प्रश्न असा आहे की आजकाल कोणी मोठे आणि कोणी दिग्गज नाहीयेत। आजची जी तरुण पिढी आहे, जी सुशिक्षित आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या मार्गाने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे, तो अधिकार आज सत्यात उतरलेला आहे। सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने आज महिला पाहतात आपण की उच्च पदावर काम करत आहे। मग महिला कुठं अनपट राहिलेल्या नाही। आणि हे विद्यार्थी हे ज्यावेळेस आम्ही लहान असताना आम्हाला प्राथमिक विद्यालयाच्या नंतर कुठलं कॉलेजला जाण्याची आमची पैशाची गरज असायची, तर पैसे नसायचे आमच्याकडे, आम्ही गरीब होतो। परंतु आजची जी तरुण पिढी आहे ग्रॅज्युएशन करतात, म्हणून यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आहे ना एक जागरूकता निर्माण झालेली आहे। आणि त्या जागरूकतेनुसार आजची तरुण पिढी त्यांना सर्व जाणीव आहे की मतदान कोणाला करायचं, ते विचारवंत आहेत। आजच्या महिला बघताय तुम्ही, मोठे मोठ्या समाज कार्य करीत आहेत, महिला बचत गट आहेत, महिला मंडळ आहेत आणि उमेदवारी लढतायत महिला। तर हा सर्व अधिकार कुणी दिला? बाबासाहेबांनी। आणि त्यांना विचारवंत कुणी बनवलं? शिक्षणाचा अधिकार कुणी दिला? सावित्रीबाई फुले यांनी। तर मग या सर्व प्रेरणा त्यांना मिळालेल्या आहेत, म्हणून आता त्या मागे राहिलेल्या नाहीत। त्या संपूर्ण मतदार हा विचारवंत झालेला आहे आणि ते नक्कीच विचार करतील की मतदान कोणाला करायचं। जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या।